students, today we see our next lesson number 19, my school. मुलांनो, यावर्षी तुम्ही शाळेत नाही आहेत. यावर्षी कोरोनामुळे आपल्या शाळा बंद आहेत. पण तुम्ही शाळेला नक्कीच मिस करत आहात. शाळेमध्ये तुम्हाला यायला आवडतं. शाळेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेता, वेगवेगळे खेळ खेळता, तसेच स्नेहसंमेलन करता, ट्रिपलाही जाता. मुलांनो, शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक थोर व्यक्तींनी कार्य केलेलं आहे. पण सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर जे नाव येतं ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1848 पुण्यामध्ये बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा सुरू केली. आता त्या काळी मुलींना शिक्षण देत नव्हते. मुलींनी घराच्या बाहेर पडणे हे सुद्धा लोकांना मान्य नव्हतं. तरीसुद्धा या समाजाचा विरोध पत्करून महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपलं जे त्यांनी कार्य अंगीकृत घेतलं होतं मुलींच्या शिक्षणासाठी ते त्यांनी अविरत असं चालू ठेवलं. मुलांनो, सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. नाव वी सी स्कूल सिस्टम इन ओल्डन डेज. In olden days in our country, students used to go to their teacher's house to receive education. बघा, जुन्या काळी काय व्हायचं, मुलं जे आहेत विद्यार्थी आहेत ते आपल्या शिक्षकांच्या घरी शिक्षण घेण्यासाठी जात असत. They lived there for a few years and completed their education. तिथे थोडा काळ ते राहत असत आणि त्यांचं शिक्षण पूर्ण करत. In the latter period, a teacher and students of different ages came together. आणि ही जी मुलं असायची ती काय व्हायची रे, अनेक वेगवेगळ्या गटातील मुलं असायची आणि एकच शिक्षक त्यांना शिकवत असत. The teacher would then teach the students. Student trace letters and numbers on the ground. आणि त्या काळी पाटी पेन्सिल नव्हती, मग मुलं काय करायची, बोटाने किंवा काठीने जमिनीवर अक्षरं गिरवत. In this period, opportunities for girls education were very rare. त्या काळी मुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध नव्हत्या. When the British introduced the present school system, Mahatma Phule and Kranti Jyoti Savitribai Phule began in Pune to educate girls. आणि म्हणून त्यानंतर जेव्हा ब्रिटिशांनी शिक्षण पद्धती अंमलात आणली त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी विशिष्ट असं कार्य केले. Changes in school. Earlier schools were held in every town and village. In villages, students gather under a large banyan tree or in a shady place. बघा, पूर्वीच्या काळी शाळा नव्हत्या, मग मुलं काय करायची, एक मोठंसं वडाचं झाड असेल किंवा दुसरं कोणतं मोठं झाड असेल त्या झाडाखाली मुलं शिकण्यासाठी येत असत, बसत असत. Where one teacher taught students of different ages. आणि पूर्वीच्या काळी वेगवेगळे वर्ग म्हणजे पहिली दुसरी वर्ग नव्हते, वेगवेगळ्या गटातील मुलं आणि एकच शिक्षक त्यांना शिकवत असे. They were taught reading, writing and simple arithmetic. When the British came to India, they introduced the modern school system. आता जी शिक्षण पद्धती आहे म्हणजे आता जे शाळेची इमारत असते त्याच्यामध्ये वेगवेगळे वर्ग असतात, पहिली दुसरी तिसरी 10वी पर्यंतचे जे वर्ग असतात. ही जी शिक्षण पद्धती आहे आताची ही पुणे आणलेली आहे तर ब्रिटिश सरकारने आणलेली आहे. Our people realize that there can be no progress without education. त्या काळातल्या लोकांच्या लक्षात आलं की शिक्षणाशिवाय प्रगती होऊ शकत नाही. People began to come forward to send their children to school. आणि त्यामुळे लोकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास सुरुवात केली. This is how the present day schools were formed. आणि अशा प्रकारे आता जी शिक्षण पद्धती आहे ती काय झालेली आहे, अंमलात आलेली आहे. Many people were curious to see the annual results of Savitribai Phule School for Girls. बघा, सावित्रीबाई फुले यांच्या शाळेतील जेव्हा पहिल्यांदा वार्षिक निकाल लागला होता तेव्हा अनेक लोक त्याचा उत्साहाने वाट पाहत होते त्या निकालाची. When the girls who stood first was given a prize, she said. आणि त्यामध्ये ज्या मुलीचा पहिला नंबर आला होता ती काय म्हणाली बघा, I don't want a prize, I want a library for the school. ती म्हटली मला पहिला नंबर यायसाठी मला बक्षीस नको आहे तर मला शाळेसाठी काय हवे, वाचनालय म्हणजे लायब्ररी हवी आहे. This girl used to study until late in the night at home. आणि मुलगी काय करायची रे, घरी सुद्धा रात्रभर अभ्यास करायची. ज्योतिराव and सावित्रीबाई had arranged to give agriculture and technical education to the children in the school. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या शाळेमध्ये मुलांसाठी
मुलांसाठी ॲग्रिकल्चर म्हणजे शेती आणि तंत्रज्ञान याविषयी सुद्धा शिक्षण देण्याची सोय केली होती. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. बघा, our national anthem जनगण मन was written by गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. बघा, आपलं जे राष्ट्रगीत आहे जनगण मन हे कोणी लिहिलेलं आहे? गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. He had started a school in Bolpur in Bengal. बेंगालमध्ये त्यांनी एक शाळा सुरू केली होती. The school was held in the midst of green trees, colorful flowers, chirping birds under the blue sky. आणि जी शाळा होती ती शाळा कुठे होती तर हिरवीगार झाडी, रंगीत फुले, निळं आकाश आणि अशा सुंदर रमणीय परिसरामध्ये ही शाळा भरत होती. आणि त्या शाळेचं नाव काय होतं? शांतिनिकेतन असं या शाळेचं नाव होतं. मुलांना ही शाळा फार आवडायची. वेगवेगळ्या भागातून इथे मुलं शिक्षणासाठी येत होती आणि या ठिकाणी मुलांना त्यांनी चित्रकला तसेच क्राफ्ट यासारखे वेगवेगळे विषयाचंही शिक्षण या शाळेमध्ये दिलं जात होतं. आणि रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पारितोषिकने सुद्धा काय केलं होतं? सन्मान त्यांचा केला होता. टागोर वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज इन 1913. बघा, 1913 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं. ही गेव द प्राइज मनी टू हिज स्कूल. आणि त्यांना जे बक्षीस म्हणून रक्कम मिळाली होती ती रक्कम त्यांनी त्यांच्या शाळेसाठीच काय केली होती? दिली होती. महात्मा गांधीजीज व्ह्यूज अबाउट एज्युकेशन आर इम्पॉर्टंट. बघा, महात्मा गांधी यांचे शैक्षणिक विचार कसे होते? महत्त्वाचे होते. ही लेट ट्रेस ऑन द डिग्निटी ऑफ लेबर अँड ऑन लर्निंग बाय डुईंग. त्यांचं जे शिक्षण होतं, त्यांचे जे विचार होते ते श्रमसंस्कार, स्वतः प्रयोग करून शिकणे अशा गोष्टींवर त्यांचा जास्त भर होता. नाव मौलाना आझाद. मौलाना आझाद वॉज द फर्स्ट एज्युकेशन मिनिस्टर ऑफ इंडिपेंडंट इंडिया. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ते भारताचे पहिले काय होते रे? शिक्षण मंत्री होते. ही अपॉइंटेड द युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन अँड द सेकंडरी एज्युकेशन कमिशन. He also played an important part in the establishing of University Grants Commission. He firmly believed that science and technology must be included in curriculum. अभ्यासक्रमामध्ये सायन्स हा विषय सुद्धा आला पाहिजे, टेक्नॉलॉजी हा विषय सुद्धा आला पाहिजे असं त्यांचं मत होतं. The 11th of November, the date of his birth, is observed all over the country as National Education Day. बघा, 11 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस जो आहे तो आपण काय करतो रे? राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून काय करतो? साजरा करतो. फॅसिलिटीज ऑफर इन स्कूल. स्कूलमध्ये आपल्याला अनेक फॅसिलिटीज मिळतात. लेट्स सी. सियर लायब्ररी म्हणजे वाचनालय, असेंब्ली हॉल, कॉम्प्युटर लॅब, प्लेग्राउंड, स्कूल बसेस, काउन्सलर, फर्स्ट एड and cleanliness. These facilities we offer in our school. We learn many new things in school. शाळेमध्ये आपण अनेक नवीन गोष्टी शिकतो. We recite poems, sing songs and draw pictures. शाळेमध्ये आपण अनेक poems म्हणतो म्हणजे कविता म्हणतो, गाणी गातो, चित्रही काढतो. We also get to play in school. शाळेमध्ये आपण वेगळे खेळही खेळतो. We play खो-खो, कबड्डी अँड ऑल्सो लेझिम इन स्कूल. शाळेमध्ये खो-खो खेळता, कबड्डी खेळता, क्रिकेट असेल, लेझिम असेल, फुटबॉल असेल, असे वेगवेगळे खेळ तुम्ही शाळेमध्ये खेळता. We must go to school regularly. आपण शाळेमध्ये नियमित गेलं पाहिजे. Going to school on time teaches us punctuality. वेळेवर शाळेत जाणे यामुळे आपल्यामध्ये काय होतं रे? शिस्तपणा येतो, वक्तशीरपणा येतो. In school we learn how to keep ourselves clean. याबरोबरच शाळेमध्ये आपण स्वच्छता कशी राखायची याचंही शिक्षण आपल्याला मिळतं. We also learn the importance of keeping the public place clean. शाळेमध्ये आपल्याला सार्वजनिक स्वच्छतेचेही महत्त्व समजते. Personal and public hygiene helps to keep us healthy. बघा, वैयक्तिक स्वच्छता तशीच सार्वजनिक स्वच्छता यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. We all like school. A school has facilities like a library, playground and computer lab, which we all use. बघा, सगळ्यांना शाळा आवडते, सगळ्यांना शाळेत यायला आवडतं. शाळा आपल्याला लायब्ररी असेल किंवा ग्राउंड असेल, कॉम्प्युटर लॅब असेल यासारख्या सोयी पुरवते. Everyone should be able to use these facilities.
सर्टन रूल्स वाईल युझिंग दीज फॅसिलिटीज. आता ह्या ज्या शाळा आपल्या ज्या फॅसिलिटीज देते ते वापरताना आपण काही नियमांचं पालन हे केलंच पाहिजे. वी शुड वेट इन क्यूज. जेव्हा तुमचा ब्रेक असतो, ब्रेकमध्ये तुम्ही पाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी किंवा हँडवॉश करण्यासाठी जाता, तेव्हा तुम्ही कसं जायचं आहे? क्यू म्हणजे रांगेतच जायचं आहे. पाण्याच्या टाकीजवळ सुद्धा गर्दी करायची नाही. बुक्स बॉरोड फ्रॉम द लायब्ररी शुड बी रिटर्न ऑन टाईम. वाचनालयामधून तुम्ही पुस्तकं घेता, गोष्टीची पुस्तकं असतील किंवा निबंधाची पुस्तकं असतील, तर तुम्ही वाचून झाल्यानंतर काय करायचे? ती वेळेमध्ये परत द्यायची आहेत. वी शुड नॉट टिअर ऑर डॅमेज द पेजेस ऑफ द बुक्स. बघा, ही पुस्तकं जी तुम्ही वाचण्यासाठी आणता त्यांची पानं जी आहेत ती फाडायची नाहीत किंवा ती दुमडायची सुद्धा नाहीत. वी मस्ट कीप द वॉल्स अँड बेंचेस इन द क्लासरूम क्लीन. तुम्ही क्लासमध्ये जेव्हा बसता तेव्हा क्लासमधले बेंचेस किंवा भिंती असतात त्या तुम्ही खराब करायच्या नाहीत. वी मस्ट रिटर्न द स्पोर्ट्स इक्विपमेंट टू इट्स प्रॉपर प्लेस आफ्टर युझिंग इट. आणि जेव्हा तुम्ही खेळाचं काही साहित्य घेत असणार खेळण्यासाठी, तेव्हा तुमचं खेळून झाल्यानंतर तुम्ही त्या परत खेळाच्या वस्तू आहे त्या जागी नेऊन ठेवायच्या आहेत. सियर बघा, इथे पाण्याच्या टाकीजवळ अशी गर्दी न करता तुम्ही काय करायचं आहे रे? गर्दी भांडण न करता तुम्ही रांगेने पाणी घ्यायचं आहे. क्वारल्स शुड बी रिझॉल्व ॲम्बिकली. क्वारल्स म्हणजे काय? भांडणं. बघा, तुमचे फ्रेंड्स असतात, कधी तुमचं काय होतं रे? भांडण होतं, ते तुम्ही कसं सोडवायचं आहे? ॲम्बिकली म्हणजे शांततेने सोडवायचं आहे. क्वारल्स मे अराइज बिटवीन फ्रेंड्स बट दे शुड बी रिझॉल्व ॲम्बिकली. कधी कधी मित्रांमध्ये भांडण होतं, तर तुम्ही काय करायचं? शांततेने सोडवायचं आहे. एव्हरी पर्सन हू इज क्वारलिंग शुड गेट द चान्स टू प्रेझेंट युअर साईड. भांडणामध्ये ज्या दोन व्यक्ती असतील त्या दोघांना सुद्धा आपलं म्हणणं सांगण्याची तुम्ही संधी दिली पाहिजे. क्वारल्स शुड नॉट लीड टू फिजिकली फाईट. एकमेकांना इजा करायच्या नाही, भांडणामध्ये मारामारी करायची नाही. द टीचर शुड बी आस्क्ड टू हेल्प इफ अ क्वारल कॅनॉट बी रिझॉल्व. आणि जर तुमच्याकडून भांडण सुटत नसेल मित्रांचं, तर तुम्ही काय करायचं आहे? शिक्षकांना सांगायचं आहे. रिझॉल्विंग क्वारल्स पीसफुली इज अ गुड वे टू एंड देम. शांततेच्या मार्गाने समस्या सोडवणे, भांडण सोडवणे हे चांगलं आहे. इट टीचेस अस टू सॉल्व प्रॉब्लेम्स इन कम्युनिटी लाईफ ॲम्बिकली. आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा सामाजिक जीवन जगता तेव्हा सुद्धा तुम्हाला तिथं काय त्याचा फायदा होतो. इफ इश्यूज इन कम्युनिटी लाईफ आर रिझॉल्व पीसफुली. आपण जर हे जे इश्यू असतात किंवा जी भांडणं असतात ती जर शांतपणाने सोडवली समूह जीवनातील, तर काय होतं रे? मे ऑफ आवर प्रॉब्लेम्स विल बी रिझॉल्व. आपल्याला कोणत्याही समस्या निर्माण होणार नाही जर आपण ह्या जे भांडण असतात छोटी छोटी, जर आपण शांततेने सोडवली, तुम्हाला त्याचा उपयोग समूह जीवनामध्ये सुद्धा होतो आणि तुमच्या जीवनात कोणत्याही समस्या निर्माण होणार नाही. Each child must have the opportunity to attend school. बघा, प्रत्येक मुलाला शाळेमध्ये जाण्याचा अधिकार आहे. Are there any children in your area who do not attend school? तुमच्या एरियामध्ये काय अशी मुलं आहेत का रे जी शाळेमध्ये जाऊ शकत नाही? Why do they not to go school? ही मुलं शाळेत का जात नाहीत? तर काही वेळा परिस्थितीमुळे, काही लोकांची परिस्थिती गरिबाची असते, ते शाळेत जाऊ शकत नाही किंवा त्यांच्या आईवडील कामाला जात असतात, मग घरामध्ये लहान भावंडे असतात आणि त्यांना सांभाळण्यासाठी मुलं घरीच राहतात. Each child must get the opportunity to attend school. शाळेत जाण्याचा अधिकार प्रत्येक मुलाचा आहे. स्कूल इज फॉर एव्हरीवन. शाळा ही सगळ्यांसाठी असते. वी लर्न हाऊ टू गेट अलॉंग विथ अदर्स ॲट स्कूल. सगळ्यांशी मिळून राहणे आपण शाळेमध्ये शिकतो. वी गेट टू नो अ लॉट ऑफ पीपल. आपल्या लोकांशी, अनेक लोकांशी संपर्क येतो, आपण अनेक लोकांना ओळखू शकतो, ओळखता येतं आपल्याला. ॲट स्कूल वी रिअलाइज दॅट वी आर अ पार्ट ऑफ सोसायटी. शाळेमुळे आपणही समाजाचा एक भाग आहोत याची आपल्याला जाणीव होते. 14 वर्षाखालील मुलांना कारखाने, खाणी तसेच धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी आहे. 2006 साली सोशल मीडियाचा हक्क अधिक व्यापक करत सर्व प्रकारची बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे. बघा, अशा प्रकारे जी लहान मुलं असतात, 14 वर्षाखालील मुलं असतात, त्यांना कामावर ठेवणे हे काय आहे? कायद्याने गुन्हा आहे आणि यावर बंदी आहे.
मुलांनो, शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक थोर व्यक्तींनी कार्य केलेले आहे. त्यांची आपण आता नावे पाहूया. बघा, शिक्षण क्षेत्रामध्ये या काही थोर व्यक्तींनी कार्य केलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड, राजश्री शाहू महाराज, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख, हे जे लोक आहेत यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. तुम्ही काय करायचं आहे, या प्रत्येकांविषयी थोडीशी माहिती जी आहे ती तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. इन दिस वे टुडे वी सी olden school system, recent school system, some people who work in education system, facilities offered in schools. Now homework. Today's homework is write an essay on Kranti Jyoti Savitribai Phule.